बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे। अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होते। दरम्यान या पोटनिवडणुकीत विरोधक उमेदवार देणार का की पोटनिवडणूक बिनविरोध होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। तर दोन्हीकडच्या निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही। कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदाराच्या पक्षाकडून आलेला नाही। आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही। काय नेमकी कार्यकर्त्यांची भावना ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे। ती पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध देणार नाही। बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान या निवडणुका बिनविरोध होणार की पुन्हा निवडणुका घेतल्या जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण विरोधी पक्षाकडे बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी सत्ताधाऱ्यांकडनं कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आला नाहीये। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे। रविवारी झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीसह राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली। मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू। या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि शेवट चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ। पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदाराच्या पक्षाकडून आलेला नाही। लढायला तयार, आम्हाला पण लढायला तयार आहोत आम्ही। विषय असा येतो की यापूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ती भूमिका त्यांची तशी होती का हे तपासून पाहू आम्ही। कारण अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोध विचार केला पण त्यांनी उमेदवार उतरवले। पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणुका बिनविरोध होणार का, निवडणूक घेतली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार आहेत। मात्र दादांविरोधात लढलेले युगेंद्र पवार यांनी पोटनिवडणूक लढणार नसल्याची माहिती झी24 तासला दिली आहे। तर तिकडे बारामतीत धनगर समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। तर राहुरीत देखील पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। तनपुरे भाजपकडनं निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं। मात्र बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून यशवंत ब्रिगेड सेनेनं उमेदवार देण्याचा इशारा दिला। तर तिकडे राहुरीत देखील प्राजक्त तनपुरे कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीबाबतचा निर्णय घेणार आहेत। आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही। म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही। धनगर समाज हे त्यांच्यासमोर एकाला कोणाला ठेवणार आहे असं बोलणार ती नाही मला माहिती। आम्ही ती सीट लढणार नाही ह्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका नाही। आणि पक्षाने ऑलरेडी निर्णय घेतला, मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही कोणीच लढणार नाही, विषयच येत नाही। काहीतरी म्हणायचं मला हे करायचंय मला ते करायचं याला काय अर्थ नाही। शेवटी जे एवढ्या कित्येक दशकापासून आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेले या तालुक्यातले असतील, काही नवीन कार्यकर्ते असतील, त्या सर्वांच्या विचार घेणं, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधणं, त्यांच्या मताचा देखील आदर राखणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे। निवडणूक लढवायची नाही लढवायची इथपासून आमच्या कार्यकर्त्यांचा दौरा मी करणार आहे आणि दौऱ्यात काय नेमकी कार्यकर्त्यांची भावना ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे। माझी सरकारला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझी विनंती आहे की या नामकरणाचा जो GR तुम्ही काढलेला आहे तो GR तात्काळ मागे घ्या। अन्यथा आता येणाऱ्या जी बारामतीची पोटनिवडणूक आहे ती पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध देणार नाही। आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं हा उमेदवार आम्ही देऊन निवडणूक लढवू। राहुरी आणि बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे। तर 4 मे रोजी निकाल लागणार आहे।
मात्र या मतदारसंघात निवडणुका होणार की पोटनिवडणूक बिनविरोध होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.